सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विट्टशन भाग 230. मग आता प्रिन्सनं टी व्हीवर गोल करत टी व्हीच फोडून टाकला आणि नेमकी मॅच रंगत आली होती. आणि ज्या क्षणाची आर्यन इतकी वाट बघत होता तो क्षण फायनली जवळ आला होता आणि आपली टीम गोल करत होती. आणि त्याचवेळी टी व्ही फुटला आणि प्रिन्सने टी व्हीवर गोल केला आणि आर्यनला राग आला. आणि प्रिन्स मात्र दादाजी मी गोल केला, आता तुम्ही खुश आहात ना, असं म्हणून हसत होता. तसा आर्यन चिडला, त्याला फटके देणार तसं अर्जुननं प्रिन्सला उचललं आणि पळवायला लागला. आणि आर्यन म्हणाला डॅड डॅड त्याला खाली सोडा. आणि अर्जुन म्हणाला नो टायगर, अरे राहू दे ना. आर्यन म्हणाला डॅड त्यानं माझा सगळा मूड खराब केलाय, आता मी त्याला नाही सोडणार. आणि प्रिन्स हसून म्हणाला डॅडी आधी पकडून तरी दाखवा, मग सोडायच्या गोष्टी करा. तसे सगळे हसले. आणि आर्यन म्हणाला माझ्याच डॅडच्या कडेवर बसून मलाच चॅलेंज करतो, बदमाश, थांब तुला दाखवतो. असं म्हणून आर्यन पुन्हा त्याच्याकडे पळाला आणि म्हणाला डॅड तुम्ही त्याला माझ्या ताब्यात द्या पटकन प्लीज. आणि प्रिन्स म्हणाला नो दादू, मला नका देऊ त्यांच्याकडे. आर्यन म्हणाला डॅड तुम्ही माझं ऐकायचं, आणा त्याला इकडे. आणि प्रिन्स म्हणाला दादू आय लव यू ना, नका ना देऊ मला डॅडीकडे. आणि मग तरी आर्यन अर्जुनच्या दिशेने प्रिन्सला पकडायला निघाला. तशी प्रिन्सेस म्हणाली स्टॅच्यू. आणि आर्यन जागेवर थांबला, स्टॅच्यूसारखा उभा राहिला. आणि प्रिन्स आणि प्रिन्सेस टाळ्या वाजवून वाजवून हसायला लागले. आता प्रिन्स तर होताच, पण प्रिन्सेससुद्धा खोडकर होती. आणि तशी होती ती आर्यनची लाडकी. पण आता प्रिन्ससुद्धा मस्ती पार्टनर होता ना तिचा, त्याला तर वाचवलं पाहिजेच. आणि असेच करायचे बदमाश, एकमेकांना मम्मी डॅडीच्या तावडीतून वाचवायचे. आणि घरात प्रिन्स आणि प्रिन्सेसची खूप मस्ती चालायची आणि आर्यनची सुद्धा, कारण मुळात आर्यनच मोठा झाला नव्हता, तोच लहान मुलासारखा सतत मॉम डॅड करून रडायचा. आणि आता त्याला स्टॅच्यू केला आणि मग प्रिन्स अर्जुनच्या कडेवरून उतरला आणि आरामात खूप आरामात तिथून पळून गेला आणि दरवाजा लावून बसला. आणि मग प्रिन्सेस म्हणाली डॅडी मूव. आणि आर्यन हसून म्हणाला प्रिन्सेस व्हॉट इज धिस यार, असं करतात का, तू डॅडीच्या साईडला आहेस ना. आणि प्रिन्सेस म्हणाली हो डॅडी, पण नंतर काय होतं माहीत आहे का, त्याची हेल्प नाही केली ना तर प्रिन्स माझ्याशी खेळत नाही, माझ्यावर रुसतो, चिडतो. आणि आर्यन म्हणाला बदमाश आहे तो, आणि तू इकडे ये, तू त्याच्यापेक्षा मोठी आहेस आणि तू त्याच्यावर दादागिरी केलीच पाहिजे. मी कसं करतो आर्य आत्तूवर दादागिरी, बडा होने का कोई तो फायदा होना चाहिए ना. तू त्याच्यापेक्षा 2 मिनटं मोठी आहे. आणि प्रिन्सेसनं मान हलवली आणि म्हणाली हो डॅडी. आणि आर्यनच्या या बोलण्यावर स्वीटी हसून म्हणाली आर्यन काय हौस आहे रे तुला मोठेपणा गाजवायची, आणि मी मोठा आहे. आणि आर्यन आता सोफ्यावर बसला आणि म्हणाला जानेमन तू एकटी आहेस ना, त्यामुळे तुला मोठेपणातलं सुख माहीतच नाही. आणि आता तन्वी म्हणाली बरं झालं असेल मस्ती करून तर लंचला चला. आणि आर्यन म्हणाला मॉम माझा मूड गेला, आता मी काही खाणार पिणार नाही. आणि स्वीटी म्हणाली बघ आ तुम्ही काय म्हणाले होते, अरे पण मॅच हरली की जिंकली ते तरी बघ. आणि आर्यन मला कुठे बघू, डॅडच्या लाडल्याने टी व्ही फोडून टाकला यार, टी व्हीवर गोल करतो, नॉनसेन्स, असा गोल करतात का. अर्जुन हसून म्हणाला अरे त्यानं तो गोल मला करून दाखवला, जे तू नाही केलं ते त्यानं केलं. असं म्हणून अर्जुन अजूनही हसतच होता. आणि आर्यन म्हणाला हसा. आणि स्वीटी म्हणाली आर्यन आता बाद झाल्या गप्पा, पटकन लंच कर, आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे, मॉलमध्ये जायचं आहे, मुलांसाठी कपडे घ्यायचे आहेत, त्यांचा बर्थडे जवळ येतोय. आणि आर्यन म्हणाला नो मी नाही येऊ शकत, दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जा. तन्वी म्हणाली आर्यन असं का करतोस बेटा, थोड्या वेळात याल ना परत, 2 मुलं आहेत, दोघांची खरेदी आहे, तिला एकटीला कसं जमणार. आणि आर्यन हसून म्हणाला मॉम तुझी सून तुझ्यासारखी सुपर वुमन नाही. आणि तन्वी म्हणाली हो नाहीतर तू फार तुझ्या डॅडसारखा सुपरमॅन आहेस ना. आणि त्याचं काय आहे ना आर्यन, स्वीटीसुद्धा सुपर वुमनही आहे आणि सुपर मॉमसुद्धा आहे, पण सध्या तिला 1 नाही 2 नाही 3 बेबी सांभाळायचे आहेत. आणि असे 3 बदमाश बेबी असल्यावर तिचं काय होईल रे.
आणि आर्यन गाल फुगवून म्हणाला, कळतंय मला की तू कोणाला बोलतेस. जातोय मी तिच्यासोबत. बट स्वीटी, फक्त 2 तास. त्यानंतर मी तिथं अजिबात थांबणार नाही. आणि स्वीटी म्हणाली, नाही आर्यन, छोट्या बेबींची खड्डी खूप किचकट असते, फक्त 2 तास नाही. आणि आर्यन म्हणाला, मग मी येणार नाही, जा तूच एकटी. असं तो तिच्याकडे बघून म्हणणार इतक्यात स्वीटीने त्याला हळूच डोळा मारला आणि हळूच इकडे तिकडे बघून ओठांचा मादकपणे पाऊट केला. तसे आर्यन बाबूंचा आवाज घशातच अडकला आणि ते म्हणाले, जा तूच एकटी, असं मी म्हणतच नाही. नाही अजिबात नाही बेबी, मी येतो ना तुझ्यासोबत. 2 तास काय, 4 तास घे. तशी तन्वी त्याच्याकडे बघून चकितच झाली आणि म्हणाली, काय आता तर नाही म्हणत होता, मग इतक्या लवकर कसा तयार झाला. आणि अर्जुन सर तिच्या खांद्यावर हात टाकून म्हणाले, होता है जाने मन, सब कुछ होता है. जब प्यार होता है, दिन में तारे दिखते हैं, रात में उजाला होता है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदलता है. जब प्यार किसी से होता है, कुछ कुछ होता है जाने मन, तुम नहीं समजोगी. आणि तन्वीने अर्जुनकडे बघितलं आणि म्हणाली, आत्ता तुला यावेळी शायरी सुचायला लागली काय. इतक्यात आर्यनला सँडीचा फोन आला आणि आर्यनला वाटलं की आपण मॅच जिंकली. आणि त्यानं हावरटासारखा फोन घेतला आणि सँडी तिकडून म्हणाला, आर्यन, वी आर लॉस्ट मॅच, आपण मॅच गमावली. आणि आर्यन त्याला शिवी घालत, मला डफर, हे सांगण्यासाठी कशाला फोन केलास, चल ठेव फोन, लूजर. आणि आर्यन अर्जुनला म्हणाला, डॅड, तुम्ही मला फुटबॉलमध्ये जाऊन न देता, तिकडं करिअर करू न देता बिझनेसमध्ये आणलं आणि देशाचं खूप मोठं नुकसान केलं. आणि अर्जुन हसला आणि नुसता हसायचा. आणि मग तन्वी नोकराला म्हणाली, टी व्ही फुटली आहे, ते जरा स्वच्छ करा, नाही तर मुली तिकडे जातील. आणि हा प्रिन्स का खाली येत नाही. स्वीटी म्हणाली, तो बसलाय घाबरून त्याच्या डॅडीला. आर्यन प्लीज, त्याला काही बोलू नकोस, अरे लहान आहे तो. आर्यन मला, ओके, इथे मीच खूप मॅच्युअर आहे, सगळे लहान आहेत, काही नाही बोलणार त्याला, चला पटपट. आणि मग सगळ्यांनी मस्तपैकी लंच केला, थोडीशी वामकुक्षी घेतली आणि आर्यन सगळ्यांना घेऊन आता मॉलमध्ये गेला. 5 वर्षाचे होणार होते प्रिन्स आणि प्रिन्सेस, आणि त्यानंतर स्कूलमध्ये पण जाणार होते. आणि मग बेबींची खरेदी केली. इतक्यात इकडे पाठीमागे आर्याचा फोन आला अर्जुनला आणि म्हणाली, प्रिन्सेस घरी आहेत ना, एंजल तिकडे यायचं म्हणते खेळायला, इंद्रासोबत पाठवते तिला. अर्जुन मला, अगं ते मार्केटमध्ये गेलेत, तरी पण पाठव तिला, आम्ही आहोत. आणि आर्यानं सांगितलं की डॅड, लक्ष ठेवा, प्रिन्सने एंजलचा अपमान करायला नको, त्याला तिच्यासोबत खेळायला सांगा. आणि आता अर्जुनला तिचं बोलणं नाही आवडलं. आणि अर्जुन म्हणाला, प्रिन्सेस, तू मुलांना मोकळं का सोडत नाहीस, का सतत नजर कैदेत ठेवतेस, का सतत एंजल आणि प्रिन्सवर तुझा डोळा आहे. अगं, ज्याची त्याची मर्जी असते ही, तुम्ही कोणावरही जबरदस्ती नाही करू शकत एकमेकांसोबत खेळण्यासाठी किंवा फ्रेंडशिपसाठी. समजावून फक्त सांगू शकता, पण एका हदपर्यंत, त्यानंतर मात्र जबरदस्ती नाही करता येत प्रिन्सेस. आणि तिला राग आला आणि ती म्हणाली, डॅड, तुम्ही पण दादासारखंच बोलताय, असं म्हणून तिनं फोन ठेवला. आणि एंजलला म्हणाली, काय गरज नाही तिकडे जायची, ते दोघे घरी नाहीत. आणि एंजल पुन्हा हरडायला लागली आणि म्हणाली, तिला म्हणाली, हे बघ, तू युवी सोबत खेळ, तुला पण एक भाऊ आहे ना. आर्याच्या छोट्या मुलाचं नाव युवी होतं. पण आता ज्या एंजलने पोटात असल्यापासून, म्हणजे तिची चाहूल लागल्यापासून, पहिल्या दिवसापासून प्रिन्सला बघितला, त्यामुळे तिला प्रिन्स खूप आवडायचा. आणि आर्या तिचे कपडे काढत काढत तनतन करायला लागली आणि पुन्हा कुहूला पण शिव्या घालत होती. तिच्यामुळेच प्रिन्स असा करतो वगैरे वगैरे म्हणत होती. त्यामुळे एंजलच्या डोक्यात सुद्धा आता कुहूविषयी राग बसत होता आणि प्रिन्स माझ्या हक्काचा आहे असं वाटत होतं. मग बघता बघता सगळ्यांना इन्व्हिटेशन पोहोचलं प्रिन्स आणि प्रिन्सेसच्या बर्थडेचं. आणि दोघांचाही गेटअप अगदी प्रिन्स आणि प्रिन्सेस सारखाच केला होता. छोटा राजकुमार आणि छोटी राजकुमारी सारखे दोघेही सजवले होते. आणि दोघांच्याही समोर एकच केक आणला होता, 5 लेयरचा. आता सगळे फॅमिली फ्रेंड्स जमले होते. आता 3 पिढ्या एकत्र आल्या होत्या. अर्जुन तन्वीची पहिली मोठी पिढी 60तली, आणि त्यांचे फ्रेंड्स आर्यन स्वीटीची दुसरी पिढी 30तली आणि त्यांचे फ्रेंड, आणि प्रिन्स आणि प्रिन्सेसची तिसरी पिढी आणि त्यांचे सगळे छोटे छोटे फ्रेंड. आणि मग एक एक करून सगळे येत होते. अस्मिता, विवेक, परागही आले. आणि आता नुकतंच परागचं सुद्धा लग्न जमवलं होतं.
त्याच्यामध्ये थोडा थोडा फरक पडला होता. जास्त म्हणता येत नाही, पण एक 60% नॉर्मल होता तो. बाकी बिझनेस, त्यातले धाडसी निर्णय, त्यातली रिस्क, अशा गोष्टी त्याला जमणार नव्हत्या, जमतही नव्हत्या. सध्या तरी विवेकच सगळं हँडल करत होता, पण त्याच्यानंतर या बिझनेसचा वारस परीच असणार होती. पराग नुसता नावाला. पण आता परागचं लग्न जमवून ठेवलं होतं, एंगेजमेंट केली होती, त्याची बायको नॉर्मल होती. पराग व्यवस्थित वैवाहिक आयुष्य जगू शकत होता. आणि बाकी काय, त्यालासुद्धा मुलं व्हावीत आणि तीसुद्धा चांगली व्हावी, एवढीच अपेक्षा होती विवेक आणि अस्मिताची. आणि जी सून होणार होती तिचे तर खूप लाड आत्तापासूनच सुरू केले होते. आणि पराग आला आणि सगळ्यांनी त्याला कॉंग्रॅच्युलेशन केलं एंगेजमेंट झाल्याबद्दल. कारण एंगेजमेंट खूपच साधी आणि छोटी झाली होती. लग्न मात्र ग्रँड होणार होतं. आणि परागला छान वाटलं, सगळे त्याला भेटले. तसं तो प्रत्येक पार्टीत असायचा नाही असं नाही. त्याच्यात फरक पडावा, त्यांना सगळ्यांसोबत बोलावं म्हणून अस्मिता मुद्दाम त्याला माणसात आणायची, पण तो जास्तच लपवून राहायचा. देश विदेशातले मेडिसिन त्याला सुरू केले होते आणि आता त्याला फरक पडला होता. मग आता आर्या एंजलला घेऊन आली. युवी इंद्राकडे होता आणि एंजलने प्रिन्सला बघितला आणि पळतच त्याच्याकडे गेली. आणि आर्याची नजर मात्र कुहूकडे लागली होती. ती कुठे दिसते का ते बघत होती, कारण ती असेल तर प्रिन्स एंजलसोबत बोलणारच नाही हे तिला माहीत होतं. आता एंजल गेली आणि प्रिन्सकडे बघून म्हणाली, हसली आणि म्हणाली, हॅपी बर्थडे प्रिन्स. आणि प्रिन्सने प्रिन्सेसकडे बोट केलं आणि म्हणाला, ती माझ्यापेक्षा मोठी आहे, आधी तिला हॅपी बर्थडे कर. तसं एंजलने नाराज होऊन हात खाली केला आणि पुन्हा प्रिन्सेसला म्हणाली, हॅपी बर्थडे प्रिन्सेस. आणि प्रिन्सेस गड हसली. मस्त होती प्रिन्सेस, अगदी स्वीटीसारखी स्वीट. पण हा बंधा प्रिन्स स्वीटसुद्धा होता आणि तितकाच कडू. आणि आता एंजल पुन्हा त्याच्याजवळ आली आणि हात पुढे करून म्हणाली, हॅपी बर्थडे प्रिन्स. आणि मग प्रिन्सने तिच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि म्हणाला, थँक्यू. आणि तो एंजलला थांबसुद्धा म्हणाला नाही. आणि आता याचं कोणाला काही वाटलं नाही बरं का, आर्यालासुद्धा काही नाही वाटलं. आणि आता सगळे आले, कुहू तेवढी यायची राहिली. ऋषी अजून त्याच्या SP ऑफिसवरून आला नव्हता, त्यामुळे परी आणि कुहू घरून निघाल्या नव्हत्या. आणि आता आर्या आली होती आणि तिची खूप गडबड सुरू होती. आणि ती सारखी म्हणायची, स्वीटी दी, आर्यन दादा पटकन केक कट करा ना, सगळ्यांना भूक लागली, मुलं कंटाळतील. पण आता प्रिन्स ऐकत नव्हता. कुहू आल्याशिवाय मी केक कट करणार नाही असंच म्हणाला. आणि आर्याला त्याचा राग आला. तिला तर कुहू न येता तिच्या अब्सेंटीमध्येच केक कापायचा होता. आणि आर्या म्हणाली, प्रिन्स, आता सगळे फॅमिली फ्रेंड आलेत ना, मग मीही आले आणि बहुतेक आता कुहू आणि परी येणारच नाहीत. आणि प्रिन्स म्हणाला, नाही आत्तू, कुहू नक्की येणार आहे, तिने मला प्रॉमिस केलं आहे. आणि एंजल म्हणाली, प्रिन्स, पण तिच्या आधी मी तुला हॅपी बर्थडे केलं ना. आणि प्रिन्स हसून म्हणाला, नाही, तिने तर मला रात्री 12 वाजता फोन केला होता, तिच्या मॉमच्या फोनवरून, माझ्या डॅडच्या फोनवर. आणि सगळ्यात आधी विश मला तिनं केलं. मग आता तिच्यासाठी थांबलं तर पाहिजे, नाहीतर ती माझ्यासोबत कट्टी करेल. आणि हे ऐकलं तसं एंजलला आणि आर्याचा चेहराच पडला. आणि यानंतर पुढच्या बर्थडेला प्रिन्सच्या तिच्याही आधी आपण ह्याला बर्थडे विश करायचं असं एंजलनं डोक्यात घेतलं. आणि आता एंजल आणि कुहूमध्ये स्पर्धाच लागली होती. आणि आता आर्यनने परीला फोन लावला आणि मला, परी यार कुठे आहात तुम्ही, माहीत आहे का प्रिन्स किती वाट बघतोय कोयलची. परी म्हणाली, आलो रे, SP सर आत्ता आले आणि निघालोय बघ. आणि आर्यन म्हणाला, ओके. आणि त्यानं थोडी वाट पाहिली. थोड्याच वेळात ऋषी, परी, कोयल आणि तिचा मुलगा क्रिश असं चौघे आले. आणि कुहूला बघितली तसं प्रिन्सच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि कुहू त्याला हॅपी बर्थडे म्हणून विश करायला गेली. आता मात्र आगाऊ प्रिन्सने मगाशी एंजलला केलं तसं नाही केलं. आता त्यानं स्वतः अगोदर तिच्या शुभेच्छा घेतल्या. आणि मग त्याचं असं वागणं बघितलं की राग यायचा. आणि मग कुहू प्रिन्सेसकडे गेली आणि हे बघून एंजल आणि आर्याला वाईट वाटलं. पण आता हे कोणाच्या मनी ध्यानी नसलं तरी आर्याच्या मात्र नक्कीच लक्षात होतं. तिचं बारीक लक्ष होतं आत्तापासूनच. आणि आता कुहू खाली निघाली तसं प्रिन्सने तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाला, तू थांब ना इथे, माझ्या बाजूला थांब.
आणि आता आर्यानं सुद्धा एंजलला प्रिन्सेसच्या बाजूला थांबवली आणि म्हणाली, जा तू तिथे थांब. परके पुढे पुढे करतील आणि घरातले मागे राहतील, हे मी नाही खपवून घेणार. आता इंद्राचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिचा फुगलेला चेहरा बघून इंद्राला वाटलं की झालं, पुन्हा हिचं सुरू. ही मुलांना फक्त मुलं म्हणून कधी बघणार आहे. अशा गोष्टी करून ती त्यांना आधीच मोठं करणार बहुतेक. आणि एंजलसुद्धा अहंकारी, गर्विष्ठ, महत्त्वाकांक्षी होत चालली आहे तिच्यासारखी, याची काळजी इंद्रालाच वाटायला लागली. मग आता आर्यन आणि स्वीटीसुद्धा गेले आणि त्या दोघांनी केक कापला. कुहूनं प्रिन्सला केक भरवला आणि एंजलने प्रिन्सेसला केक भरवला. आता आर्यासुद्धा वरती गेली आणि तिने फक्त प्रिन्सेसलाच केक भरवला आणि दुसरा केकचा पीस उचलला आणि प्रिन्सला वाटलं आत्तू मला भरवेल. शेवटी कितीही झालं तरी त्याची एकुलती एक आत्तू होती ती, तिच्यावर प्रेम असणारच. पण आता आर्याने तो कोक घेतला आणि एंजलच्या तोंडात भरवला आणि हसून खाली निघून आली. तिने प्रिन्सकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. आता हे आर्यननं बघितलं आणि त्यानं सुद्धा थोडंसं काळजीतच इंद्राकडे बघितलं आणि आर्या नात्यांच्या संकल्पना बदलून धुवून टाकणार असं वाटलं. आणि खरंच आर्या तशीच होती. कोणालाही जास्त भाव देत नव्हती. भाव देत होती फक्त आणि फक्त अर्जुनला. तन्वीला सुद्धा ती जास्त भाव देत नव्हती. आणि आता सगळ्यांचा डिनर वगैरे झाला आणि पूर्ण पार्टीमध्ये प्रिन्स, कुहू एकत्र होते. बाकी मधूचा मुलगा, पिहूची 2 मुलं, युवी, प्रिन्सेस, एंजल एकीकडे असायचे. या दोघांना मात्र एकमेकांसोबत खेळण्यात, गप्पा मारण्यात इंटरेस्ट असायचा आणि आत्तापासूनच त्यांची दोस्ती चर्चेचा विषय असायची. आणि त्या दोघांचं पुन्हा कौतुक, हसणं, मजाक करणं ऐकलं आणि आर्यानं ठरवलं की यापुढे जी ती परी इन्व्हाइट असेल तिथं मी कधीच जाणार नाही. आणि असा निर्णय घेऊन तिने छुपे आणि शीत युद्धाला सुरुवात केली. आणि मग पार्टी संपली. यावेळी एंजल प्रिन्सने दुर्लक्ष केलं म्हणून जास्त रडली नाही, कारण आर्यननं तिला व्यवस्थित समजावलं होतं. जो आपल्याला भाव देतो त्याच्याशी बोलायचं, नाहीतर जास्त इम्पॉर्टन्स कोणाला देत गेलं की त्याला भाव चढतो वगैरे वगैरे बरेच काही शिकवलं होतं तिला. आणि इगोस्टिक बनवून टाकली. आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे ना ती लाचार होऊन मागून मिळवायची नाही, तर ती गोष्ट शानदारपणे मिळवायची, असंही बाळकडू पाजलं होतं तिला. मग पार्टी संपली. सगळे जिकडे तिकडे गेले आणि दुसऱ्या दिवशी प्रिन्स आणि प्रिन्सेस त्यांना आलेले गिफ्ट खोलत होते. आणि प्रिन्स म्हणाला, हे काय, आत्तूनं माझ्यासाठी गिफ्ट आणलंच नाही, फक्त प्रिन्सेससाठी आणलं. मॉम, डॅड, दादा, दादी, आत्तूनं असं का केलं? प्रिन्सला वाईट वाटत होतं. आणि अर्जुन, आर्यनच्या लक्षात आलं की तिने असं का केलंय. पण इतक्या छोट्या मुलांसोबत असं वागण्याची गरज आहे का, असं वाटून आर्यन तिच्यावर चिडला आणि म्हणाला, प्रिन्स बेटा, आत्तू म्हणाले की ऑफिसमध्ये गिफ्ट आणून देणार आहे माझ्याकडे, ती विसरली ना काल आणायचं? मी ऑफिसमध्ये गेलो की घेऊन येतो, असं म्हणून आर्यनने स्वतःच एक गिफ्ट खरेदी केलं. त्यावर आर्याचं नाव टाकलं आणि तिनं पाठवून दिले असं प्रिन्सला सांगितलं आणि त्याला खुश केला. आणि तरीही प्रिन्सने तिला फोन केला आणि थँक्यू म्हटलंच गिफ्टबद्दल. आणि आर्यानं जास्त रिप्लाय दिला नाही. आणि कळू दे ना त्यालाही, दुर्लक्ष केल्यावर कसं वाटतं, असं म्हणाली. आणि आता एके दिवशी अर्जुन त्याचा रिव्हॉल्वर काढून बसला होता आणि त्याला पुसत होता. अचानक तिथं प्रिन्स आला आणि म्हणाला, दादाजी, दादाजी काय करता? आणि हे काय आहे? आणि अर्जुन म्हणाला, याला गन म्हणतात. आणि प्रिन्स म्हणाला, मी हातात घेऊ का? आणि अर्जुन म्हणाला, यस ऑफकोर्स, यासाठीच तर जन्म आहे तुझा, बिनधास्त घे. प्रिन्सने हातात बंदूक घेतली. वयाच्या 5व्या वर्षी तिकडून तन्वी आली आणि म्हणाली, अर्जुन, अरे तुला काही कळतं का? लहान मुलाच्या हातात बंदूक कोण देतो? आणि अर्जुन हसून म्हणाला, तनू, डोंट वरी, लोड नाही ती, एम्प्टी आहे. आणि त्याला काय कळतंय ग, लोड आणि एम्प्टीमधला फरक, नको टेन्शन घेऊ. तन्वी म्हणाली, अरे हो, पण कशासाठी त्याला दाखवतो? आणि प्रिन्स त्याच्यासोबत खेळत होता आणि बारीक नजरेनं उलटी पालटी करून ती बघत होता. त्याला झेपेल अशीच होती ती. आणि तन्वी म्हणाली, प्रिन्स, आता बास बेटा, आता ठेव, असं म्हणून त्याच्या हातातून घेतली आणि ठेवून दिली. आणि अर्जुन म्हणाला, तनू, अगं बघू दे त्याला, त्यात काय इतकं, त्यालाही कळू दे ना एका सेकंदात. आणि एकाच गोळीत खेळ कसा खल्लास करतात आणि समोरच्याची बोलती बंद. आणि तन्वी म्हणाली, काही नको अर्जुन, तो लहान आहे अजून,
असं म्हणून तिनं गन ठेवली आणि ती कुठं ठेवते हे प्रिन्सने बघितलं. बोलला मात्र काहीच नाही. आणि दुसऱ्या दिवशी मात्र अर्जुननं ती गन लोड करून ठेवली, त्याच्यामध्ये गोळ्या भरून ठेवल्या आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर प्रिन्सच्या बर्थडेला आलेले त्याचे काही स्कूल फ्रेंड होते. त्यातला एक जण म्हणाला, प्रिन्स तुझ्या बर्थडेपेक्षा माझा बर्थडे खूप मोठा होता, केकसुद्धा मोठा होता आणि माझ्या मॉम डॅडने माझ्यासाठी खूप खूप मोठं व्हिडिओ गेम सरप्राईज दिलं होतं गिफ्ट म्हणून. तुझ्या मॉम डॅडने काय दिलं? तुला व्हिडिओ गेम घेऊन दिला नाही का? आणि प्रिन्स म्हणाला, नाही, माझ्या मॉम डॅडने मला हॉकी स्टिक, फुटबॉल, चेस असे गिफ्ट दिले. दादी म्हणती व्हिडिओ गेम खेळल्यामुळे डोळे खराब होतात. आणि तो मुलगा म्हणाला, प्रिन्स मग तुझ्या घरातले लूजर आहेत, ते घाबरतात तुला व्हिडिओ गेम द्यायला. माझ्या घरातले मात्र असं नाही करत, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. आणि आता घरातल्यांना लूजर म्हणाला म्हणून प्रिन्सला राग आला. त्यानं त्या मुलाच्या कानाखाली दिली, तसं त्या मुलानं सुद्धा प्रिन्सच्या कानाखाली दिली. आणि आता प्रिन्स आणि त्याच्यात चांगलीच हातापाई झाली. दोघेही धष्टपुष्ट होते, खाल्ल्या पिल्ल्या घरातले होते, श्रीमंत होते, एकमेकाला समानच मारायचे. आणि त्याला खाली लोळवता आलंच नाही म्हणून प्रिन्स तडफडत होता. आणि आता त्याला आठवलं, एका सेकंदात समोरच्याची बोलती बंद आणि खेळ खाल्लास, असं अर्जुन म्हणाला होता. आणि लहान मुलं टी व्ही वगैरे बघतात तेव्हा सुद्धा असंच बघतात ना. आणि आता दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलं स्कूलमध्ये गेली की स्कूल सुरू झालं नेहमीसारखं. प्रिन्स सतत आणि सतत त्या भांडलेल्या मुलाकडे बघायचा खुणशी नजरेनं. अर्जुन सरांचा नातू म्हणून त्याला जास्त कोणी रागवत नव्हतं. आणि तन्वी नेहमीच्या ठिकाणी काहीतरी करायला गेली आणि ती स्टूलला अडखळली आणि म्हणाली, हा स्टूल इथं कोणी ठेवलाय, असं म्हणून तिनं तो बाजूला सरकवला. मग तिने कपाट उघडलं, पुन्हा लावलं आणि मागं जाण्यासाठी वळली. तशी तन्वीला शंका आली एक, आणि तिनं डोळे मोठे केले आणि शॉक होऊन पुन्हा कपाट उघडलं, ड्रॉवर उघडलं आणि बघितलं तर गन गायब. आणि अर्जुन गन घेऊन गेला की काय, म्हणजे आता नक्कीच आणखीन एक मुर्दा पडणार असं तिला वाटलं. आणि तिनं काळजीनं अर्जुनला फोन केला तेव्हा अर्जुन सर नुकतेच मीटिंगवरून रिलॅक्स होऊन बसले होते. आणि ती म्हणाली, अर्जुन अर्जुन तू आज कोणाचा जीव घेणार आहेस? अर्जुन प्लीज, ते हे तुझं मृत्यूचं तांडव थांबव रे. आणि अर्जुन म्हणाला, तनू बेबी अगं असं काय बोलतेस, मी नाही काही करणार. तुला असं काय वाटते की मी आज कोणाला तरी मारणार आहे? आता तन्वीला तर तो फार रिलॅक्स वाटला. आणि तन्वी म्हणाली, म्हणजे तू गन घेऊन गेला नाही का? अर्जुन म्हणाला, नाही, मी तर फक्त लोड केली आणि ठेवली होती. तशी तन्वी शॉक झाली. आणि आता तिच्या लक्षात आलं की हा स्टूल इथे काय करतोय. आणि ती थरथर कापत म्हणाली, अर्जुन अरे तुझी गन गायब आहे आणि इथे एक स्टूल होता, म्हणजे नक्कीच स्टूलवर चढून गन घेतलेली आहे. आणि अर्जुन प्रिन्सने तर गन नेली नसेल ना? अर्जुन मला खूप भीती वाटते. आणि हे ऐकलं तसं अर्जुन सर सुद्धा शॉक झाले आणि म्हणाले, ओ माय गॉड तनू असं होऊ शकतं. प्रिन्स काल स्कूलमधून आल्यापासून गप्प गप्प होता, म्हणजे नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं. आता अर्जुन बिचारा मीटिंगवरून आला होता, तसाच पळत पळत गाडीत बसला. आणि अतुल आर्यनला कळत नव्हतं की तो इतक्या गडबडीत कुठे गेला आहे. आणि इकडून तन्वीसुद्धा घाबरून गाडीत बसून प्रिन्सच्या स्कूलमध्ये निघाली. आणि आता स्कूलमध्ये सुद्धा मधला ब्रेक झाला होता. आणि खुनशी प्रिन्स एकदा गनकडे बघायचा, एकदा त्या समोरच्या त्याला चिडवणाऱ्या आणि मारणाऱ्या मुलाकडे बघायचा. आणि त्याला अर्जुनचे फक्त तेवढेच 2 शब्द आठवायचे, एक गोळी आणि खेळ खल्लास.